पंढरपूरसह अन्य तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी रिक्षा चालकाच्या भाडे आकारणीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी सुराज्य अभियान अंतर्गत करण्यात आली। महाराष्ट्रासह विविध राज्यातून प्रतिदिवशी 25 ते 30 हजार वारकरी तसंच अन्य भाविक श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठू माऊलीच्या दर्शनासाठी येत असतात। वारीच्या कालावधीमध्ये ही संख्या लाखोंच्या घरात असते। यातील बहुतांश भाविक हे एसटी बस आणि रेल्वेद्वारे येतात। पंढरपुरामध्ये शहरी बस वाहतूक नसल्यामुळे बसस्थानक आणि रेल्वे स्थानकावरून श्री विठ्ठलाच्या दर्शनाला येण्यासाठी रिक्षा हाच एकमात्र पर्याय आहे। यासाठी रिक्षा मीटरनुसार बसस्थानकावरून 30 रुपये तर रेल्वे स्थानकावरून 50 रुपये भाडं आकारणं अपेक्षित असताना अनुक्रमे 150 ते 200 रुपये भाडं आकारून वारकऱ्यांची लूटमार केली जाते। ही आर्थिक लूट रोखण्यासाठी राज्य प्रादेशिक परिवहन विभागानं कारवाई करणं अपेक्षित आहे। या गंभीर प्रकाराकडे लक्ष घालून आता पंढरपूरसह अन्य तीर्थक्षेत्री होणाऱ्या भाविकांची आर्थिक लूटमार रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना करावी अशी मागणी सोलापूर हिंदू जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाचे सोलापूर जिल्हा समन्वयक दत्तात्रय पिसे यांनी सोलापूर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर यांच्याकडे केली। यावेळी सर्वश्री राजेंद्र पलनाटी आणि किशोर पुकाळे उपस्थित होते। रिक्षा चालकांनी योग्य ते भाडे घेतले तर सर्वांचाच लाभ होईल असं मत यावेळी दत्तात्रय पिसे यांनी व्यक्त केलं। नमस्कार, मी दत्तात्रय पिसे। आज स्वराज्य अभियानाच्या अंतर्गत आम्ही माननीय RTO सोलापूर यांना निवेदन दिलेलं आहे। विषय असा आहे की पंढरपूरमध्ये स्थानिक बस सेवा नसल्यामुळं सर्वांना रिक्षाशिवाय पर्याय नाही आणि वारकरी लांबून महाराष्ट्रभरातून आलेले भक्तगण आणि स्थानिक नागरिकांना अनेक रिक्षा चालक अव्वाच्या सव्वा दर आकारून आर्थिक लुटमार करत आहेत। या संदर्भात आम्ही मागणी केलेली आहे की तिथे अनेक ठिकाणी बस स्टँड, मंदिर आदी भागामध्ये की किती दर असावेत याचे फलक लावावेत आणि जर अधिक जर कोणी दर आकारत असेल तर त्याविषयी तक्रार कुठे करायची याचा संपर्क क्रमांक तिकडे त्यांनी प्रकाशित करावा, जेणेकरून लोकांना तिकडे तक्रार देता येईल। याच्यासोबत आम्ही ही मागणी केलेली आहे की जर प्रीपेड रिक्षा जर सुरू करता आली तर अधिक लाभदायक होईल, लोकांची आर्थिक पिळवणूक होणार नाही। E10 बॅटरी होलसेल आणि रिटेल सोलापूरकरांना आता अशी इन्व्हर्टर टेब्युलर बॅटरी आपल्या घरी बसवा जी किमान 8 वर्षे टिकेल। बॅटरी अशी वस्तू आहे ती खराब झाल्यावर दुरुस्त होत नसते, ती बदलावी लागते आणि बॅटरीची किंमत ही जास्त असते। E10 ही ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी वापरून बनवलेली बॅटरी आहे। तिचं आयुष्यही जास्त आहे, तिचं आयुष्य किमान 8 वर्ष मिळेल। E10 या एकमेव बॅटरीला 4 वर्ष रिप्लेसमेंट, पुढील 4 वर्ष प्रोराटा वॉरंटी आहे। जितकी जास्त वॉरंटी तितकी काळ टिकते। आम्ही या व्यवसायात 23 वर्षांपासून आहोत। आम्ही विकलेल्या अनेक बॅटरीज 8 ते 13 वर्ष चालल्या आहेत। आमचा पत्ता 688 दक्षिण कसबा चौपाड बालाजी मंदिरच्या मागे। मोबाईल नंबर 9422069391।